हरे कृष्ण. श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 6. अध्यायाचं नाव आहे ध्यान योग. आज 40वा श्लोक वाचायला सुरुवात करणार आहोत. त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. श्लोक क्रमांक 40. श्री भगवान उवाच पार्थ नैवेह नामुत्र विनाश तस्य विद्यते नहि कल्याणकृत कश्चित् दुर्गतिं तात गच्छति. श्री भगवान म्हणाले, हे पार्था, पार्थ हे अर्जुनाचं नाव आहे, शुभ कार्यांमध्ये युक्त झालेल्या योगी व्यक्तीचा इहलोकात तसेच परलोकातही विनाश होत नाही. आणि हे मित्र, जो मनुष्य चांगले कार्य करतो तो दुष्प्रवृत्तींनी प्रभावित होत नाही. तर शब्द समजून घेऊया. पार्थ, पहिले तर श्री भगवान उवाच, अर्जुनाने प्रश्न विचारले होते, त्यांना उत्तर देताना भगवान श्रीकृष्णांनी बोलायला सुरुवात केली आहे. ते म्हणतात, पार्थ हे अर्जुना. पार्थ हे नाव अर्जुनाचं कसं पडलं? जी त्याची आई आहे कुंती देवी, तिचं नाव एक आहे पृथा, आणि पृथावरून पृथेचा पुत्र म्हणून पार्थ असं म्हटलं जातं. आता पुढचे शब्द बघूया. न एव इह. तर न एव म्हणजे कधीही तसे नाही. मी शब्दशः अर्थ बघत समजवते आहे. इह, इह म्हणजे काय? आपण हा शब्द ऐकतो बघा, इह लोक असं. तर इह लोक म्हणजे काय? या भौतिक जगतात. आणि पुढे म्हटलंय न अमूत्र. तर न म्हणजे कधीच नाही, आणि अमूत्र म्हणजे पुढील जीवनात. विनाशः तस्य विद्यते. विनाश त्याचा विद्यते. तर म्हणजे काय आहे? न एव इह म्हणजे असा हा जो व्यक्ती आहे त्याचा विनाश होत नाही, या भौतिक जगतातही नाही, आणि अमूत्र पुढील जीवनातही विनाश होत नाही. पुढे म्हटलंय दुसऱ्या वेळीत नाही कल्याणकृत कश्चित. नाही म्हणजे कधीच नाही, निश्चितच. कल्याणकृत म्हणजे काय? शुभ कार्यामध्ये रत झालेला, मग्न झालेला. कश्चित कोणीही. दुर्गतीम तात गच्छती. तर तो अधोगतीला गच्छती जातो असं कधीच होत नाही. तात म्हणजे प्रिय मित्र. मोठ्या प्रेमाने भगवान श्रीकृष्ण अर्जुनाने जे प्रश्न विचारले आहेत त्याचं उत्तर देत आहेत. तर भगवान श्रीकृष्ण या ध्यान योग हा जो भगवद्गीतेचा 6वा अध्याय आहे त्यामध्ये अष्टांग योगाबद्दल सगळी माहिती देत आहेत. आणि तेव्हा अर्जुनाला प्रश्न पडला, त्यामुळे अर्जुनाने 37, 38 आणि 39 या 3 श्लोकामध्ये आपलं मत मांडलं आहे. तर मी फक्त हे 37, 38 आणि 39 ह्याची भाषांतर अशी लागोपाठ वाचते, म्हणजे अर्जुनाचा काय प्रश्न आहे ते आपल्या लगेच लक्षात येईल आणि आपण पुढे आपला 40वा श्लोक समजून घेऊया. 37वा श्लोक. अर्जुन म्हणाला, हे कृष्ण, जो आरंभी आत्मसाक्षात्काराच्या मार्गाचा श्रद्धेने स्वीकार करतो परंतु नंतर सांसारिक आसक्तीमुळे मार्गभ्रष्ट होतो आणि यामुळे योगसिद्धी प्राप्त करू शकत नाही, अशा अयशस्वी योग्याला कोणती गती प्राप्त होते? 38व्या श्लोकात अर्जुन म्हणतो, हे महाबाहो कृष्ण, ब्रह्मप्राप्तीच्या मार्गावरून भ्रष्ट झालेला असा हा मनुष्य आध्यात्मिक आणि भौतिक यशोमार्गावरून कोणत्याही दिशेला स्थित नसलेल्या छिन्न विछिन्न ढगाप्रमाणे पतित होऊन भ्रष्ट तर होत नाही ना? आणि 39व्या श्लोकात अर्जुन आपला संशय आहे त्याच्याबद्दल सांगतो आहे, हे कृष्ण,
माझा हा संशय आहे आणि हा पूर्णपणे दूर करण्याची मी तुम्हाला विनंती करतो आहे. तुमच्या वाचून हा संशय दूर करणारा कोणीही मिळणार नाही. तर अर्जुनाने 37व्या श्लोकात शेवटचे शब्द म्हटले होते, काम गतीम कृष्ण गच्छती. तसा हा आत्मसाक्षात्काराच्या मार्गावरून चाललेला जो योगी आहे तो अयशस्वी झाला तर त्याची काम गतीम, त्याची गती काय होते हे मला तू सांग. आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण दुसऱ्या ओळीत म्हणतायत बघा, नही कल्याण कृत कश्चित दुर्गतीम तात गच्छती. तर इथे गतीम आलाय शब्द, दुर्गतीम. तर जो कल्याणकृत शुभ कार्यामध्ये मग्न आहे मग तो कधीही दुर्गतीला प्राप्त होत नाही, त्याला अधोगती होत नाही, अधोगतीला तो जात नाही, दुष्ट प्रवृत्तीने तो प्रभावित होत नाही, असं या श्लोकात भगवंत उत्तर देताना सांगतात. एकदा भाषांतर पुन्हा बघूया. श्री भगवान म्हणाले, हे पार्था, शुभ कार्यांमध्ये युक्त झालेल्या योगी व्यक्तीचा इहलोकात या भौतिक जगतात आणि परलोकातही विनाश होत नाही. आणि हे मित्र, जो मनुष्य चांगले कार्य करतो तो दुष्ट प्रवृत्तींनी प्रभावित होत नाही. तर गीताभूषण टीका आहे ती श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिली आहे आणि हा श्लोक समजवताना ते म्हणतात की अर्जुनाने विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना भगवान श्रीकृष्ण म्हणाले, ब्रह्मप्राप्तीच्या मार्गावरून भ्रष्ट झालेला योगी या भौतिक जगतात स्वर्ग सुख पण प्राप्त करेल आणि आध्यात्मिक जगतात त्याला भगवंतांचे दर्शन सुद्धा घडेल. त्याला यापासून वंचित राहायला लागणार नाही. तर एक आपण जाणायचंय की या भौतिक जगतात स्वर्ग सुख पण प्राप्त करेल म्हणजेच काय, स्वर्गलोक पण या भौतिक जगतातच आहे आणि ह्याची जर इच्छा आहे काहीतरी उपभोग करण्याची तर त्याला भगवंत स्वर्ग सुख पण उपलब्ध करून देतील. तर वैष्णवाचार्य हे समजवताना म्हणतात की इह म्हणजे या भौतिक जगतात जरी हा योगी स्वर्गात जाण्यासाठी अष्टांग योग करत नव्हता आणि अष्टांग योग करताना मनाच्या चंचलतेमुळे त्या अष्टांग योगामध्ये परिपूर्ण झालेला नाहीये, तरी त्याला स्वर्ग लोकाची प्राप्ती होईल आणि नंतर जेव्हा तो पुन्हा जन्म घेईल तेव्हा तो पुढच्या जन्मात योगपथावर, योगपथ जो आहे मार्ग आहे त्याच्यावर पुढे प्रगती करायला लागेल. तर कशी प्रगती करेल, जिथे त्यांनी प्रगती आपली थांबवली होती त्याच्यापासून पुढे तो आपली प्रगती करायला सुरू करेल. तो पुढे प्रगती करेल, तो पुढे प्रगती करत जाईल आणि पुढे काय होणार आहे, शेवटी त्याला भगवान श्रीकृष्णांची प्राप्ती होईल. तर श्रील बलदेव विद्याभूषण समजवतात हे निश्चित आहे की तो योगी हे सर्व निश्चितच प्राप्त करेल. तर इथे शब्द आहे बघा दुसऱ्या ओळीत, ही म्हणजे काय, निश्चितच. कारण असं तो का सगळं काही प्राप्त करेल, कारण त्याने हा अष्टांग योग करायला सुरुवात केली आहे आणि त्याला पुढे परम लाभ होणार आहे आणि त्याची पुढच्या जन्मी प्रगती होणार आहे. जरीही तो या जीवनात योगभ्रष्ट झाला तरीही त्याला पुढे सुविधा दिल्या जातात आणि पुढच्या जन्मात तो प्रगती करतो. तात्पर्य वाचूया. श्रील प्रभुपाद पहिला जो पूर्ण तात्पर्याचा पॅरेग्राफ आहे त्यामध्ये श्रीमद भागवतमचा एक श्लोक आहे त्याच्याबद्दल चर्चा करतात आणि दुसरा पॅरेग्राफ आहे त्यापासून तात्पर्य सुरू करतात. हे जे श्लोकातले शब्द आहेत वगैरे त्याचं विवरण करतात. तर सुरू करूया तात्पर्य वाचायला. श्रीमद भागवतात नारद मुनी 1.5.17 या श्लोकामध्ये व्यासदेवांना पुढील प्रमाणे सांगतात. त्यक्त्वा स्वधर्मं चरणाम्बुजं हरे भजन अपक्वो अथ पतेत ततो यदि यत्र क्व वा अभद्रं अभूत अमुष्य किम
कोवार्थ आप्तो अभजताम स्वधर्मतः. जो सर्व भौतिक आकांक्षांचा त्याग करतो आणि परमपुरुष भगवंतांना पूर्णपणे शरण जातो, त्याची कोणत्याही प्रकारे हानीही होत नाही किंवा त्याचा विनाशही होत नाही. उलट पक्षी अभक्त पूर्णपणे आपल्या स्वधर्माचे आचरण करीत असला तरीही त्याला काहीच लाभ होणार नाही. तर ह्या श्लोकाचे शब्द अतिशय सुंदर आहेत. थोडंसं समजून घेऊया, म्हणजे आपल्याला हा श्लोक जो दिलाय नारद मुनींचा तो नीट कळेल. पहिल्या ओळीत म्हणतायत ते त्यक्त्वा स्वधर्मम, म्हणजे हा जो व्यक्ती आहे तो काय आहे, त्याने त्याग केला आहे. कसला त्याग केला आहे? वर्णाश्रम धर्माचा त्याने त्याग केला आहे. आणि काय केलं आहे? चरण अंबुजम हरे. चरण म्हणजे चरण, पाय, आणि अंबू म्हणजे पाणी, ज म्हणजे जन्मलेला, पाण्यात जन्मलेलं असतं ते कमळ. चरण अंबुज, चरण कमल म्हणजे काय? भगवंतांच्या, हरे हरी भगवान श्रीकृष्णांच्या चरण कमलांचा त्याने काय केला आहे? आश्रय घेतलेला आहे. आणि पुढे म्हटलं आहे भजन अपक्वो. तर आपण पक्व हा शब्द ऐकलाय बघा. फळ पक्व झालेलं नाहीये तर त्याला म्हटलं जातं अपक्व. तर त्याचं भजन कसं आहे? भजन म्हणजे जे काही कार्य करायला घेतलं आहे, भगवंतांची शरणागती घेतली आहे त्यांनी आणि तो सेवेत लागला आहे, पण अपक्व म्हणजेच तो त्याचं भजन कच्च आहे, अजून परिपूर्ण झालेलं नाहीये. म्हणजेच काय? त्याच्या हृदयाचं अजून पूर्णपणे शुद्धीकरण झालेलं नाहीये. अजून भौतिक आसक्ती आहे ती थोडीशी का होईना राहिलेली आहे. तर पुढे म्हटलंय भजन अपक्व अथ पतेत ततो यदी. म्हणजे यदी, यदी म्हणजे काय? जर, जर त्याचं पतन झालं तर पुढे म्हटलं आहे यत्र क्ववा अभद्रम अभूत अमुष्य किम. म्हणजे असं जरी झालं, त्याचं भजन अपक्व राहिलं तरी त्याचं कोणतं नुकसान झालं? काहीच नुकसान झालेलं नाही. आणि शेवटी म्हटलं आहे, वाचूया, कोवार्थ आप्तो अभजताम स्वधर्मतः. यात म्हटलंय की ज्याने स्वधर्माचे पूर्णपणे आचरण केलं आहे स्वधर्मतः, तरीही त्याला काहीच लाभ झाला नाही. का बरं लाभ झाला नाही? त्यांनी काय केलंय? अभजताम. तो स्वधर्माचं तर पालन करत राहिला, पण भगवंतांचं भजन काही त्यांनी केलं नाही, तर त्याला काही लाभ नाही. तर कोणी म्हणेल अरे असं कसं? तर ह्याचा अर्थ असा आहे की जर नुसता तो स्वधर्माचं पालन करत राहिला, पण भगवंतांची भक्ती नाही केली, तर मग त्याला जन्म मृत्यू जरा व्याधीचे चक्रात अडकून राहावंच लागणार आहे. अशा रीतीने हे आपण समजून घेतलंय. तर भाषांतरात आपण जे पाहिलं तर त्यात प्रभुपाद देत आहेत की हा व्यक्ती काय आहे? त्यक्त्वा स्वधर्मम, हा काय म्हणतात वर्णाश्रम धर्माचं काही पालन करत नाहीये, भौतिक आकांक्षाचा त्यांनी त्याग केला आहे आणि तो हरीचं भजन करण्यामध्ये हरींना शरणागत झाला आहे. आणि जरी काय आहे त्याचं भजन अपूर्ण राहिलं तरी त्याची काही हानी नाही, त्याचा विनाश होत नाही. पण एखादा जो अभक्त आहे तो जरी स्वधर्माचं आचरण करतोय तरीही त्याला काही आध्यात्मिक लाभ नाहीये. तो भगवंतांप्रती त्यांनी पाऊल टाकायला सुरुवातच केलेली नाहीये असं. तर हे थोडंसं समजून घेऊया की जो भगवंतांना पूर्णपणे शरण गेला आहे आणि समजा त्याचं पतन झालं, तर आपण समजून घेऊया की समजा त्याची भक्ती जी आहे ती 20% झाली होती, तर पुढील आयुष्यात काय? तो पुढील जन्म घेईल, मनुष्य शरीर धारण करणारच. तर मग तो पुढची भक्ती आहे त्याची 21व्या टक्क्यापासून पुढे सुरू करेल.
तर एक तर त्याचं पतन झालंय, तरी पुढच्या जन्मी 21व्या टक्क्यापासून सुरू करतो, किंवा भक्ती करता करता त्याचा मृत्यू झालाय आणि 20% भक्ती पूर्ण झालाय, तर नवीन जन्म घेऊन मनुष्य देहामध्ये तो 21व्या टक्क्यापासून भक्ती सुरू ठेवतो. आणि अशी भक्ती करून तो नंतर जन्म मृत्यू जराव्याधीच्या चक्रातून मुक्त होतो आणि भगवत धामात जातो. पण ज्यांनी भगवंतांची भक्ती केलेलीच नाही आणि जन्मभर नुसता स्वधर्म करत राहिला आणि कुटुंबातच रमला तो, तर काय आहे, तो जी काही कर्म करतो आहे तर प्रत्येक कर्म हे कर्मफळ देतं आणि ते कर्मफळ भोगायला त्याला नवीन शरीर धारण करायला लागतं आणि त्यामुळे जन्म मृत्यू जराव्याधीचं चक्र त्याचं सुरूच राहतं आणि म्हणून म्हटलंय की काहीच लाभ होणार नाही. आपली विराम द्यायची वेळ झाली आहे. उद्याच्या भागात आपण तात्पर्य पुढे वाचणार आहोत. श्रीमद् भगवद गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.